नमस्कार, मी जान्हवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते एक यशस्वी उद्योजक कसा घडला हे जाणून घेणार आहोत आणि ज्यांचा हा प्रवास आहे असे रमेश चौधरी आपल्या सोबत आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद जान्हवी. तर सरांची ओळख करून घेऊयात. रमेश चौधरी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक उद्योग क्षेत्रातील पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख. त्यांचा हा प्रवास खूप खडतर होता. महाराष्ट्रातील पुणे शहरामधील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये कोणत्याही पगाराशिवाय सामान्य हेल्पर म्हणून रमेश चौधरी यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. हेल्पर म्हणून काही वर्ष काम केल्यानंतर आपण नोकरी देणारे होऊ असा संकल्प करून त्यांनी सूर्या इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायाची स्थापना केली. 2001 पासून 2025 पर्यंत रमेश चौधरी यांनी सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक शाखा सुरू केल्या. काही मोजक्या सहकार्यांना सोबत घेऊन सुरू केलेला सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा परिवार आज शेकडो युवकांना रोजगार देतोय. हीच सर्वात मोठी उपलब्धी असल्याचं रमेश चौधरी यांचं मत आहे. MR सूर्या सोशल फाउंडेशनच्या वतीने रमेश चौधरी यांनी राष्ट्रीय सेवेच्या हेतूने अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत. रक्तदान शिबिरापासून ते युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांच्या आयोजनातून त्यांनी सामाजिक कार्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय. चला तर मग त्यांचा हा प्रवास त्यांनी जाणून घेऊयात. सर, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स बद्दल मला जाणून घ्यायचे. सुरुवातीला सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना तुम्ही कोणत्या उद्दिष्टाने केली? ॲक्च्युली मी जेव्हा गावात राहायचे तर काही उद्देश नव्हतो. एक शेतकरी कुटुंबामध्ये काय असतं, रोजची आपली सवय म्हशी चारणं, गोबर देणं, चारा टाकणं किंवा शेतात काम करणं, ह्या सगळे करत असताना थोडंसं माझं लहानपणीत काय व्यसनामध्ये जास्त हे झालं. त्यामुळे मी फार लहान असताना सुद्धा आपले काय घरात कोणीतरी बिडी सिगरेट पिऊन जर टाकून दिले की तेच तुकडे उचलायचे आणि आपण पिण्याची सुरुवात करायचे. असे सुरुवात करून जवळजवळ 2-3 वर्षापासून 14 वर्ष वयापर्यंत मी सगळ्या नशे केलेत. पण त्या नशे केल्यानंतर म्हणजे एवढा वाया गेला मी की माझ्या वडिलांनी सांगितले की आता तू काही कामाचा नाही, म्हणून मला एक हॉस्टेलमध्ये टाकून तिथे मी सगळ्या 14 वर्षाच्या वयामध्ये सगळे नशे सोडलेत. आणि त्या नशे सोडल्यानंतर मला शिक्षणामध्ये जास्त इंटरेस्ट कधीच आला नाही. मी जसं तसं करून 12वी पर्यंत आपलं शिक्षण घेतलं. पण रोज घरातले ताणे खाऊन काम करण्याचे, काही कामाचं नाही, कसे राहणार तू, कसे काय करणार आहेत असे म्हणून मला रोज ताणे खाण्यापेक्षा मग मी काहीतरी विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग मी तसंच पुण्यात पोहोचलो. आणि पुण्यात आल्यानंतर कुठे काम नव्हतं, काही जॉब नव्हतं किंवा आपण कसे राहू शकतो, तर मी एक छोट्याच्या दुकानमध्ये ॲज अ हेल्पर म्हणून काम सुरुवात केली. आणि आता कामपेक्षा 2 टाइम कसे आपल्याला वेळ कसे काढता येईल, कसं आपल्याला 2 टाइमचं जेवण भेटतील अशा पद्धतीने मी काम करत होतो. पण प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये पहिल्यापासून होतं. कारण की माझ्यामध्ये एकच होतं तत्व की पैसा मिळू किंवा नाही मिळू, आपला जो काम आहे तो पूर्ण ऑनेस्टीनी, पूर्ण ऑनरशिप घेऊन आपण करूया. जेणेकरून समोरच्या माणसाला वाटले तर पैसे देतील, नाही दिले तर नाही दिले, काही पण आपण आपलं काम पूर्ण शिस्ताने चांगल्या पद्धतीने करून देणं आपलं गरजेचं होतं. पण तरी हे करत असताना सुद्धा शेवटी मी एक लहानच मुलगा होतो. त्यामुळे काय होतं की सारखं असं वाटायचं की अरे काहीतरी भेटायला पाहिजे, पण ते नाही होत. पण मी माझं काम पूर्ण ऑनेस्टीने करत होतो. 1998ला मी सुरुवात केली. 1 वर्ष मी फ्रीमध्ये लोकांच्याकडे काम केले. 99ला मला 1500 रुपयापासून जॉबची सुरुवात झाली. पण पैसे महत्वाचं नव्हतं. खरंच मी त्या 1500 रुपयाच्या पण लायकीचं काम करतोय का, ती मी काम करण्याचे प्रयत्न करत होतो. अँड मी अजूनही विचार करतो की आपलं काम जे आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करत राहावं माणसानं. पैसा हा बायो प्रोडक्ट आहे. आणि ज्या पद्धतीने मी काम सुरुवात केली असे मला वाटलं गेलं की अरे जर मी तर जॉब घेतलं, समजा मला 1500 मिळतील, 2000 मिळतील, 10,000 मिळतील, उद्या पगाराने मी किती लोकांची सेवा करू, नाही करू शकत. तर मला असं वाटलं की नाही, आपण कमीत कमी जॉब घेणारे नाही, जॉब देणारे म्हणून आपण आपली लोकांना संधी द्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जाणवी मी माझी 2001ला आपल्या छोट्याशा दुकानपासून सुरुवात केली. फार अक्षरशः 200 स्क्वेअर फीटची दुकानापासून मी सुरुवात केली. आता पहिल्याचा काळ, आजपासून तर 25 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिले तर इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं फार छोटी छोटीच असायचे. ह्या मार्केटमध्ये, या बिझनेसमध्ये टिकून राहणं पण एवढं सोपं नव्हतं. कारण की मी फार 50 किलोमीटर सायकलचा प्रवास करून रोज फॅन आणायचे किंवा इलेक्ट्रिकलचे सामान आणून एक इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये काम करत असताना सगळं सामान सायकलवरती आणून 50 किलोमीटर रनिंग हा माझा रोजचा असतो. पण त्या 50 किलोमीटरच्या रनिंगमध्ये ती असताना मला पैसे मिळू की नाही मिळू, पण ती काम मी चांगल्या पद्धतीने ऑनेस्टीने करत होतो.
आणि त्याच्यामध्ये मला एक काम करण्याची सवय लागली. अच्छा. जेव्हा मला काम करण्याची सवय लागली ना, ती काम करण्याची सवय माझी आजपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे मी आजही गोष्टी विचार करतो की पैसा किती येतील नाही येतील, पण काम करण्याची सवय माणसाला राहायला पाहिजे. म्हणून मी त्या पद्धतीने 2001ला आपले सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची नीव ठेवली. अच्छा. अँड तेव्हाही आपल्याला माहित नव्हतं की सूर्या इलेक्ट्रॉनिक्स हा एक दिवशी एक पॉप्युलर ब्रँड होतील किंवा लोक आपल्यावरती एवढं प्रेम करतील. तर मी नेहमी माझे, कारण की पुण्यापासून माझी सुरुवात झाली आणि पुणेकरांनी मला एवढं सपोर्ट केलं, एवढं सहकार्य केलं. कारण की एक लहान मुलगा तो किती कष्ट करतोय ह्या लोकांची माझ्यावरती खूप प्रेमिकपणे भावना होती आणि त्या भावनेमुळे माझी कमिटमेंट लेवल सुद्धा वाढली. जेव्हा तुमच्यावरती लोक प्रेम करतात ना, तेव्हा तुम्हाला त्यांची कमिटमेंट लेवल हाई होऊन जाते की बाबा नाही, ते जर एवढं सगळं आपल्यावर सांगतात तर आपल्याला पण त्यांच्या कुठलाही शब्द खाली पडायला नाही पाहिजे, त्यांचं काम व्हायला पाहिजे, त्यांची सर्व्हिस चांगली मिळायला पाहिजे. तर मी सुरुवात करताना एक छोटेसे दुकानपासून सुरुवात केली. आज पुण्यामध्ये म्हणजे पुणे सातारामध्ये मिळून आपल्याला जवळजवळ 13 स्टोर्स आहेत. आणि आज ते स्टोर्स नॉट ओनली स्टोर्स, म्हणजे जरी 200 स्क्वेअर फूट पासून सुरुवात केली, पण ते स्टोर्स आहेत ते आज मोठे एम्बियन्सचे स्टोर्स आहेत, 5-5, 10-10 स्क्वेअर फूटचे स्टोर्स आहेत. कारण की आज मॉडर्न ट्रेड लोकांची रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही जे स्टोअरचं एम्बियन्स वाढवलंय, स्वतःला अपग्रेड केलं, पण सर्व्हिसमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाही. कारण की आज जे लोक आपल्यावरती एवढं विश्वासाने येतात त्यांना सर्व्हिस देणं फार महत्त्वाचं असतं. मी नेहमी सांगत असतो की माझ्यासाठी हा पहिली प्रायोरिटी आहे आणि ते जर समाधानी राहिले तर माझा बिझनेस ऑटोमॅटिक वाढत जाईल. या पद्धतीने मी माझ्या कामाची सुरुवात केली आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आज तुम्ही बघताय की आज जेव्हा मला कोणी कामाला ठेवत नव्हतं, आज माझ्याकडे जवळजवळ शेकडो लोक कामं करतात. आणि कामं करण्यापेक्षाही महत्त्वाचं असतं आहे की मी त्यांना एम्प्लॉय म्हणून ट्रीट करत नाही, ॲज ए एंटरप्रेनर, ॲज ए मालक म्हणून आम्ही ट्रीट करतो. कारण की हे विचारधारा आहे. मी जे विचारधारा जगतो ना मॅम, मी कारण की जान्हवी, मी खरंच यापासून काम करण्याची सुरुवात केली. माझ्यामध्ये प्रत्येक माणसाची जाणीव आहेत. जे मला त्रास होत होतो त्या माझ्या मुलांना त्रास होऊ नये, ज्या येणाऱ्या माझ्या टीमला त्रास होऊ नये, मग त्यांची टेक केअर करणं माझं पण काम आहे. तर त्यापण त्यांना इम्प्रूव्हमेंट करत गेलो आणि ह्याच्यामुळेच आज माझा एकही एम्प्लॉय मला सोडून गेलेला नाही. आणि मी नेहमी विचार करतो की माझ्यापेक्षा माझ्या एम्प्लॉईची जरी ग्रोथ झाली तर ऑटोमॅटिकली माझी ग्रोथ होणार आहे. त्यामुळे बिझनेस हा बायो प्रोडक्ट असतो. आपण काही एन्व्हायरमेंट क्रिएट करतो, काही एम्बियन्स क्रिएट करतो, काही पद्धतीने आपण लाईफ जगतोय, तेच बघून लोक जे आहे आपल्याला फॉलो करतील. तर अशी पद्धतीने मी माझे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रवास सुरू केल्यात. आणि खरंच आज पण मी सगळ्यांचे म्हणजे माझ्या विशेष करून पुणेकरांचा खूप धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा आज माझ्याशी जेव्हा माझे जुने म्हणजे काही कस्टमर्स मला भेटतात. कारण की सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची खासियत काय आहे की सगळे माझे रिपीट कस्टमर्स आहेत आणि तेच लोक रेफरन्स देऊन आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इथपर्यंत आणलं. त्यांचं पूर्ण श्रेय मी माझे पुणेकरांना, पूर्ण टीमला देतो की ज्यांनी माझ्यासाठी कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, समाधान, ह्या सगळ्या गोष्टी जे काही मी नीव ठेवली त्यांनी माझ्या टीमनी सुद्धा त्याला तशाच पद्धतीने पुढे घेण्याचा जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आज तुमच्या समोर हा ब्रँड उभा आहे. अगदी शून्यातून विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि कामगार आणि मालक असा तुम्ही कोणताही संबंध तिथे ठेवलेला नाहीये. खरंच खूप ग्रेट. पण आपण जेव्हा व्यवसाय निवडत असतो किंवा एखाद्या क्षेत्रात आपण जात असतो तेव्हा एक प्रेरणा लागते. या क्षेत्रात जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली? मी पहिल्यांदा जेव्हा काम करण्याची सुरुवात केली तेव्हा एक इलेक्ट्रिकलच्या दुकानमध्ये काम करण्याची सुरुवात केली. तिथे काय कधी 2-3 टीव्ही ठेवलेले असायचे, तर महिन्याला एखादा टीव्ही विकायला जायचे. अशा पद्धतीने माझं त्या इलेक्ट्रिकलच्या फील्डमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या फील्डमध्ये माझी सुरुवात झाली. तुम्ही कुठलाही मार्ग निवडा, कुठल्याही मार्गामध्ये एका मार्गावरती जरी आपण कंटिन्यू त्याच्यावरती जर अपग्रेड करत गेलो ना तर 100% त्याचा रिझल्ट चांगला येतो. ते मला तेव्हा माहित नव्हतं, पण तरी मी काम करत गेलो कारण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं. दुसरं करण्याचे पण काही ऑप्शन नाही, त्यामुळे ते करण्याची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आज या ब्रँड लेवलला पोहोचलो. पण तुमचं बॅकग्राऊंडही तसं नाहीये एका व्यावसायिकाचं. शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलेला आहात. असं असताना अर्थातच हा व्यवसाय पुढे नेत असताना बऱ्याच अडचणी आल्या असतील. त्या अडचणी कशा सोडवल्या? त्याच्यामुळे काय होतं की समजा कारण की मी जे बिझनेस चालू केलंय ते फार थोडक्यात 0 फायनान्शियल बॅकग्राऊंड पासून आपली सुरुवात केली. जसे टप्प्याटप्प्याने आपण जे म्हणतो ना की कारण की जेव्हा मी कामाला सुरुवात केली किंवा बिझनेस टाकायला सुरुवात केली तेव्हा माझ्यावरती कोण 5 लाखाचे लोन सुद्धा देण्याची, म्हणजे मी एका बँकेला 5 लाखाच्या लोनची फाईल अप्लाय केली होती. त्या बँकेने मला 5 लाखाची लोन सुद्धा फाईल माझ्या तोंडी फाकून दिली. काय तुला काय बघून लोन देणार आहे? तर मी म्हटलं आता काय लोन बहुतेक आपल्याला मिळेल नाही मिळेल, पण आपण आपलं कष्ट करत राहिला पाहिजे. थोडके जसे पैसे जुळतच जाईल तसंच आपण काम आपलं वाढवत जायला पाहिजे.
तर त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात, पण आपण जर प्रामाणिकपणा ठेवला तर ते प्रॉब्लेम पण आपले सुटत राहतात. असे काही नाही आहे की ते प्रॉब्लेम सुटत नाही. कारण की मी हे सगळ्या गोष्टी पाहिली आहेत, फार जवळून पाहिली आहेत. ठीक आहे, फायनान्शियल क्रंच जेव्हा जेव्हा वेळेनुसार असतात तेव्हा दुकानही छोटा होता, जसं ब्रँड मोठा झाला. पण इस्पेशली जर माझा जो पहिला महत्त्वाचा मुद्दा राहिला ना, की मी एम्प्लॉयला एम्प्लॉय म्हणून ठेवला नाही, त्याला तो दर्जा दिला. तसंच पद्धतीने माझे जे कस्टमर्स आहेत, जे माझ्यावरती प्रेम करणारे गेस्ट आहेत, ते सुद्धा माझ्या फॅमिलीचे मेंबर आहेत. अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा मला फॅमिलीचा मुलगा म्हणून ऍक्सेप्ट केलं, माझे जे कस्टमर त्यांनी, आणि मी सुद्धा त्यांना एक फॅमिलीचा मेंबर म्हणून त्यांना ट्रीट करत गेलो. आणि अशा पद्धतीने ज्या माझ्या ब्रँडची माउथ पब्लिसिटी वाढत गेली आणि ह्याच पद्धतीने हा फ्लो चालू राहिला आणि कंटिन्यू आम्ही आज या सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा आज ह्या लेवलला एक नेक्स्ट लेवलची ब्रँड आम्ही उभे केली. अगदी जसं आता तुम्ही नुकतंच म्हणालात की तुम्ही कस्टमरला सुद्धा एक फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करताय. आणि खरं तर बघायला गेलो, जेव्हा आपण असा व्यवसाय निवडत असतो किंवा त्याच्यामध्ये शिरत असतो, त्यावेळेला ग्राहकांचा विश्वास संपादन करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट असते. हा विश्वास कसा काय संपादन केला? 100% कस्टमर जेव्हा आपले कुठल्याही दुकानात काही प्रोडक्ट घ्यायला आलेत, तर त्यांना आपण आपल्या चांगले प्रोडक्ट दाखवण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्याकडून समजून घेणं, त्यांना प्रॉपर प्रोडक्ट प्रमोट करणं, आणि त्याच्यानंतर ते जर हॅपी झाले, जर एक कस्टमर जर हॅपी झाला ना, तो सैकडो कस्टमर तुमच्याकडे पाठवत राहतो. त्यामुळे आपल्यासाठी एक सॅटिस्फाय कस्टमर खूप इम्पॉर्टंट आहेत. तर प्रत्येक वेळी आपला कस्टमर समान, कारण इलेक्ट्रॉनिक्स फील्ड फार डिफिकल्ट फील्ड आहे, एवढं इझी फील्ड नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा 100% कोणी सॅटिस्फाय करू शकत नाही, पण आम्ही प्रयत्न करतो 99 कस्टमर सॅटिस्फाय राहायला पाहिजे, जेणेकरून ऑटोमॅटिकली त्या ग्रोथ लेवलला आम्ही जाऊ शकतो. आणि देखीये, डिफिकल्ट तर आहेच, बिझनेस टाकणं एवढं सोपं नाहीये, पण इम्पॉसिबल पण नाहीये. पण आपला प्रयत्न कंटिन्यू राहायला पाहिजे. अँड हे लॉंग टर्म प्रोसेस आहे, काही एका दिवसाने सक्सेस कधीच मिळत नाही. सक्सेस हा बायो प्रोडक्ट आहे. तुम्ही तुमच्या ज्या काही पद्धतीने काम करताय ते कंटिन्युटी किती करताय, लॉंग टर्म किती करताय, निरंतरता किती आहे त्याच्यामध्ये, त्यावरती तुमच्या डिपेंडेंट तुम्ही किती सक्सेसफुल रन करू शकता. त्यामुळे कस्टमरचा विश्वास माझ्यावर नेहमी राहिला आहे. अँड कारण की आपण कस्टमरला प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा बिझनेस म्हणून मी बघितलेलं नाही, मी हे बिझनेस सुद्धा सेवा म्हणून पाहतो. म्हणूनच तुम्हाला म्हणतो की आज सूर्या फाउंडेशनची नीव सुद्धा ठेवण्याचं कारण तोच आहे. कारण बिझनेस करत असताना आपले सामाजिक काही गोष्टी असतात ते पण आपण करायला पाहिजे पॅरलली. अगदीच जसं तुम्ही म्हणालात की ग्राहकाचा कसा पद्धतीने तुम्ही विश्वास निर्माण केला. आपण जो ब्रँड देतो आहोत लोकांना किंवा आपण जो प्रोडक्ट देतो आहोत लोकांना, त्या प्रोडक्टवर सुद्धा ग्राहकांचा विश्वास बसणं गरजेचं असतं, कारण ती क्वालिटी आपण देणं महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी कोणती धोरणं अवलंबली? आज आम्ही जेव्हापासून मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा वर्ल्ड क्लास प्रोडक्ट, म्हणजे जे चांगले प्रोडक्ट आहे, वेल नोन प्रोडक्ट आहे, चांगले ब्रँड्स आहेत, ते आपण आपल्या स्टोअरला ठेवण्याचे प्रयत्न केले. कधीच आपल्या फायद्यासाठी कुठलेही असे प्रोडक्ट प्रमोट कधीच केले नाही की जेणेकरून कस्टमरला त्रास होतील किंवा त्यांच्यामध्ये ब्रँडची इमेज जे आहे ता चांगली नसेल. तर आम्ही चांगले ब्रँड इमेज, जसे लाईक तुम्ही सॅमसंग आहे, LG आहे, कारण की जेवढे प्रीमियम ब्रँड आहे, सोनी आहे, वर्लपूल आहे, हायर आहे, असे मोठे जेवढे काही ब्रँड, नामांकित ब्रँड आहेत, त्याच कंपन्यांचे प्रोडक्ट आम्ही आमच्या स्टोअरमध्ये ठेवतो आणि चांगला एम्बियन्स देण्याचा प्रयत्न करतो. फील चांगली देतो, टच अँड फील मिळतात. शिवाय कस्टमरला ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्हींची फील देतो. त्यामुळे आमचे सूर्या इलेक्ट्रॉनिक्सला बरेच लोक जे आहे www.suryaelectronics.in ला पण लोक जातात. त्यामुळे कस्टमरला ऑनलाईनची आणि ऑफलाईनची दोन्हींची बॅलन्स करून आम्ही कस्टमरला प्रमोट करायचा प्रयत्न करतो. आज कस्टमरला काय पाहिजे असतं? एम्बियन्स चांगला पाहिजे, सर्व्हिस चांगली पाहिजे, आणि त्याच्याबरोबर जर एखादा माणूस त्यांना ऑनलाईन पेक्षा स्वस्त देत असेल तर कस्टमरसाठी ते म्हणजे त्यांना सगळ्याच बेनिफिट एका छताखाली जर मिळत असेल ते सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आहेत. अगदीच अगदीच. मला खरंच 2-3 गोष्टी फार आवडल्या. त्या म्हणजे एकतर तुम्ही ग्राहकाला फॅमिली मेंबर मानताय, कामगारांना तुम्ही कामगार म्हणून ट्रीट करत नाहीये, तर तुमचा एक तो ओनरच आहे कंपनीचा असं म्हणून ट्रीट करताय. तुमच्या या प्रवासाबद्दल खरं तर मला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा यशस्वी उद्योजक कसा बनला, कसा हा प्रवास घडला हे ऐकतोय आणि त्यावर बोलता आहेत रमेश चौधरी सर. सर, आता आपण तुमच्या सूर्या इलेक्ट्रॉनिक्स बद्दल मला थोडंसं विचारायचं आहे की तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आणि उपकरणं उपलब्ध आहेत? आपल्याकडे सर्व प्रकारचे LEDs आहे, वॉशिंग मशीन्स आहे, रेफ्रिजरेटर्स आहेत, होम थिएटर्स आहे, मोबाईल्स आहे, लॅपटॉप्स आहेत, जेवढे मिक्सर्स आहेत, कुकटॉप पासून, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या घरातल्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू एका छताखाली जे मिळत असेल ते सूर्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहेत. अच्छा, पण मार्केटमध्ये आपण बघतोय मोठे मॉल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आहेत, असं असताना सुद्धा सूर्या इलेक्ट्रॉनिक्सने आपली वेगळी ओळख कशी काय निर्माण केली?
सूर्या इलेक्ट्रॉनिक्स हे ग्रॅज्युअल जर्नी आहेत, म्हणजे कंटिन्युटीमध्ये हा प्रवास चाललाय. आज आमचे जेवढे काही स्टोर्स आहेत ते मॉलचे लेवलचे स्टोर्स आहेत. त्यामुळे प्रत्येक स्टोअरमध्ये ज्या ॲम्बियन्स, इव्हन बऱ्याच वेळा असं असतं की ज्या पद्धतीने रेंज आम्ही लावलेली आहे, बऱ्याच वेळा कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा एवढी रेंज नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमिटमेंट लेवल आम्ही खूप हाय, सर्व्हिसची कमिटमेंट असेल, डिलिव्हरीची कमिटमेंट असेल आणि प्रॉडक्टची अवेलेबिलिटी जी आहेत, आमच्याकडे ह्यूज रेंज आहेत आणि अवेलेबिलिटी एनी टाईम असते. त्यामुळे कसं आहे की कस्टमरचा समाधान आमच्याकडे मिळतो. इव्हन बऱ्याच वेळा एवढं पीक टाईममध्ये सुद्धा, म्हणजे दिवाळी असू द्या, पाडवा असू द्या, सण, जेवढं सणासुदीचा वेळ असते, सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा लोकांचा विश्वास आहे की नाही, तिथे गेले की आपल्याला प्रोडक्ट 100% मिळतील. या पद्धतीने आपण काय, आपली कमिटमेंट बघा, 100% आम्ही समाधानी करू शकत नाही, पण आमची स्ट्राईक रेटचे कमीत कमी 90-95% आम्ही कस्टमरला समाधान करण्याचाच प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे ह्या ब्रँडचं लोकांचं खूप प्रेम आहे. आणि मी तर नेहमी माझं श्रेय त्यांच्यामुळेच देतो की आज रमेश चौधरी जे काय आहे किंवा सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आज जिथे काही पोहोचलात त्याचा पूर्ण श्रेय जे आहे ते पुणेकरांना जातो. अगदीच अगदीच, खूपच छान. पण आता तुम्ही बोलताना कॉम्पिटिटर्सचा पण उल्लेख केला, तर असं असताना इतके कॉम्पिटिटर्स असतातच आपल्या क्षेत्रात, आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो, मग असं असताना तुम्ही ग्राहकांना कोणते वेगळे अनुभव देता? आता तुम्ही कॉम्पिटिशनचे बोलले, कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आमचा जो कॉम्पिटिशन आहे तो डायरेक्ट कॉर्पोरेट हाऊसेसचा असतो, मोठे मोठे रिटेल चेनचा असतो. पण तरी आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा आज एक चांगली रिटेल चेन म्हणून आज ओळखला जातात. अँड टॉप मोस्ट ब्रँड, सगळ्यात ट्रस्टेबल ब्रँड आमच्याबरोबर असताना गिरायकांना जो समाधान देण्याचा जो प्रयत्न करायचा, तो एम्बियन्स सगळ्यात महत्त्वाचं काय, कॉम्पिटिशनमध्ये काय एम्बियन्स कस्टमरला प्रोव्हाइड केला जातं, तर सूर्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये तो सिमिलर लेवलचा आम्ही एम्बियन्स क्रिएट करून त्यांना दिलेलं आहे. म्हणजे आज कस्टमरला रेंजच पाहिजे असती, सर्व्हिस चांगली पाहिजे असती. लोक आज काय ऑनलाईनचा जमाना आहे, त्यामुळे कस्टमर गुगल सर्च करणार आहे, कुठे त्यांचे वेबसाईट सर्च करणार आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर 360 डिग्री व्यवस्थित जर प्रेझेन्स असेल तर कस्टमरचा विश्वास नक्कीच ब्रँडवरती येतो. आणि त्याच्यामुळे आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्स लोकांना म्हणजे खूप लोकांचं प्रेम पण आहे. आणि इव्हन मी तुम्हाला म्हणले की आम्ही कधीच मेरिट्सवरती काम करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मेरिट्सवरती काम करत असताना कस्टमरचा विश्वास जिंकणं हा माझा फेर महत्वाचा आहे. कारण की मी तर ग्राउंडवरून आलोय, मला प्रत्येक कस्टमरची नीड माहिती आहे, त्यांना काय फील करायचं, ते कसे हॅपी होऊ शकतात, तर ते मी बेटर पद्धतीने त्यांना सर्व करू शकतो असे. अगदीच, कारण आपल्या अपेक्षा काय असतात त्यावरून आपण ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेत असतो. पण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणती अशी विशेष रणनीती तुम्ही आखता? मॅडम, आज जर आपण टिकून राहण्यासाठी जे काही रणनीती आपण ऑब्झर्व करतो, त्याच्यामध्ये काय असतं की जरा आमच्यासारखे ट्रेडिशनल माणसं जे येतात त्या कसे पद्धती, तर बिझनेस डेली अपग्रेडेशन मागतो. नॉट ओनली बिझनेस, इन पर्सनॅलिटी ऑल्सो डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. की तुम्ही स्वतः जर अपग्रेड राहिले तर तुम्ही कस्टमरला चांगले अपग्रेडेड प्रोडक्ट देऊ शकतात. त्यामुळे स्वतः अपग्रेड राहणं, आपल्या कंपनीला अपग्रेड करणं, सिस्टम अँड प्रोसेस इझी करणं आणि ऑपरेशनल काम जे आहे सगळं आम्ही इझी करून कस्टमरला चांगले सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज कस्टमरचा विश्वास सूर्या इलेक्ट्रॉनिक्सवरती खूप जास्त आहे. अगदीच अगदीच, तुम्ही व्यवसायही सांभाळतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सक्रिय आहे. दोघांचा बॅलन्स कसा सांभाळतात? जेव्हा लोकांचं प्रेम जास्त वाढतो किंवा ब्रँड एका लेवलला इस्टॅब्लिश होतो, ऍक्च्युअली बिझनेसमॅनची हा जबाबदारी पण सुद्धा आहे की आपण काही जे काम करतो शेवटी काय आपल्याला समाजाने बनवलेलं आहे. आज जर आपले गिराक ते आपला समाज आहे आपल्याला, तर ती एवढं प्रेम करतात, तर त्यांना पण आपल्याकडून काही सामाजिक कार्यक्रम करण्याची पण गरज असायला पाहिजे. तर मी माझ्याकडून हे काही मला कोणी सांगितलेलं नाही, मी माझ्या स्वेच्छाने मला नेहमी वाटायचे की मी यूथला कसे मोटिवेट करता येईल, त्यांना कसे इन्स्पायर करता येईल, त्यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर लोकांची जे हेल्थवरती काय इश्यूज येतात, लोकांना ब्लडसाठी प्रॉब्लेम्स येतात, तर मी ब्लड कॅम्प घेतो. त्याबरोबर लोकांना बरंच स्पोर्ट्सची स्पर्धा घेतो. त्याबरोबर माझे सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे चांगलं नाही, पण मी बऱ्याच अनाथ मुलांच्या बरोबर असतो किंवा म्हणजे गायचं पण प्रेम खूप जास्त आहे. त्यामुळे गौशाळेत जाणं, त्यांना चारा देणं, त्यांच्यासाठी काही गोष्टी करणं, ते हे सोशल वर्क काय दाखवण्यासाठी नाही, प्रॅक्टिकली आपण एक जबाबदारी म्हणून त्या सोशल वर्क करण्याचा मी प्रयत्न करतो मॅडम. त्यामुळे मला विशेष माझ्याकडून ते गोष्टी आतूनच येतात. कारण की जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, काही नसताना, आज देवाची कृपाने सगळ्या गोष्टी असताना आपण आपले सामाजिक जबाबदारी सुद्धा पाळायला पाहिजे, असे माझी स्वतःची भावना आहेत. आणि मी लोकांना पण हेच गोष्टी ऍडवाइस करत असतो. अगदीच अगदीच, तुम्ही सामाजिक उपक्रम कोणकोणते करता याबद्दल तर सांगितलेलं आहे, मात्र तुमचं ब्रीदवाक्य आहे कस्टमर फर्स्ट नेशन फर्स्ट, तर ते नेमकं काय त्याबद्दल सांगा. ऍक्च्युली काय मॅडम,
माझी स्ट्रगल जर्नी एवढी म्हणजे जास्त स्ट्रगल म्हणून मी आलो, तर माझे विचार हळूहळू बदलत गेले. आणि विचार बदलल्यामुळे काय होतं ना, मनी ऑलवेज इज अ बायो प्रोडक्ट. लोक पैशाला खूप जास्त प्रायोरिटी देतात. मी पैशाला कधीच प्रायोरिटी दिले नाही. आपलं काम जबाबदारी कसे करता येईल, आणि जर आपलं काम व्यवस्थित जबाबदारीने केला, कारण की जेव्हा नेशन फर्स्टची जे प्रायोरिटी येतात, आपण ॲज ए सिटीजन आपली काय जबाबदारी आहे, आपली जबाबदारी नक्की असायला पाहिजे की पहिलं काम आपण आपल्या देशाला केंद्रामध्ये ठेवून जर काम केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतो. हा त्याच्यातलं एक सूर्य इलेक्ट्रॉनिक्सची उदाहरण आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा जर ही अपेक्षेने काम केलं असतं की अरे एक दिवशी मी मोठा ब्रँड होईल किंवा आज माझे एवढं कौतुक होईल, तर मी या लेवलला कधीच पोहोचलो नसतो. ॲक्च्युली मी ॲज ए व्हॉलेंटियर लाईफमध्ये वर्क करतो, सेल्फलेस अप्रोचनी काम करतो. अँड सेल्फलेस अप्रोच का ठेवायला पाहिजे? आपल्याला आज ह्या देशांच्यामुळे आज आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात, आणि त्याच्यामुळे आपली जबाबदारी आपल्या कंट्रीसाठी आहे. आपण किती कॉन्ट्रीब्यूट करतो ते फार महत्वाचं आहे. बरेच लोक असतात की अरे देशाने आपण आपल्यासाठी बघायला पाहिजे, स्वतःचा बघायला पाहिजे. स्वतःचा कधी सिद्ध होणार आहे? जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे दुसऱ्यांची सेवांची भावनांनी जर काम करणार आहे, देशप्रेमनी काम करणार, देशासाठी काम करणार आहे, 100% तुमच्या जे काही स्वप्न असतील ते सगळ्या पूर्ण होतात. सर, जेव्हा आपण असा एखादा व्यवसाय करत असतो तेव्हा मानसिक संतुलन किंवा मानसिक शांती जी म्हणतात ती सुद्धा महत्वाची असते. तर ही मानसिक शांती तुम्हाला कशी मिळते? मला ह्या मानसिक शांतीचा एकच उद्देश आहे. कारण मी ज्यांना आदर्श मानतो, एक तर मी शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतो, आणि दुसरे जे आदर्श मानतो ते स्वामी रामदेवजींना आदर्श मानतो. मी मागचे 22-25 वर्षापासून विदाऊट योगा घरातून बाहेर पडत नाही. आज जे काही माझी स्थिरता दिसते तुम्हाला, त्याच्या पाठीमागे योगचा फार मोठा हातभार आहेत. आणि त्या हातभार मी लोकांना एवढंच ॲडवाइस करेल की लाईफमध्ये एक आयडियल असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या समोर आज एवढे आयडियल्स आहेत, पण कुठली एक आयडियोलॉजी धरून आपण जर काम केलं, आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, तर 100% आज नाही तर उद्या आपल्याला काहीतरी चांगला मार्ग भेटून आपण सक्सेसफुली रन करू शकतो. आपली लाईफ सक्सेस करू शकतो आपण लाईफ. अगदीच ज्या पद्धतीने जर तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने अडचणींवर मात करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, आणि केवळ एक व्यवसाय न करता ग्राहकांना सेवा देणं किंवा देशाची सेवा करणं आणि त्यासोबतच एक सामाजिक जबाबदारी देखील सांभाळणं, हे सगळं तुम्ही उत्तमरित्या सांभाळतात. आणि अशाच पद्धतीने तुमचा हा प्रवास चालत राहो आणि पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा जीवन प्रवास मांडलात त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कारण की आज मी TV9चा पण धन्यवाद करेल की आमच्यासारखे एंटरप्रेनरला तुम्ही या एवढे मोठे प्लॅटफॉर्मला तुम्ही बोलवता, अँड अशी स्टोरीज लोकांसमोर जावो म्हणून तुम्ही कितीतरी प्रयत्न करतात. त्यासाठी मी TV9चा पण खूप खूप धन्यवाद करतो, आणि तुमच्या सगळ्या टीमचा तुमचा खूप खूप धन्यवाद करतो. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.